जय भीम. सध्या मी तसा टी व्ही कमीच बघतो. आज सहजच न्यूज चॅनलला ABP माझा न्यूज चॅनल लावलं मराठी. तर चालू झाल्या बातम्या. कल्याण बलात्कार आणि अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि मर्डर. औरंगाबाद 2 मुलींचं मृत्यू. पुणे वाघ प्रकरण. परभणी विटंबना प्रकरण, सूर्यवंशी प्रकरण. तर या प्रकरणातून कुठंतरी असं वाटतंय की समाजातील बुद्धिजीवी वर्ग जागा झाला आहे. सरकारवर आणि गृह खात्यावर सडकून टीका करताना दिसतोय. तर खरं सांगायचं म्हणजे आपल्या माणसांना, समाजाला जाग तवा येते जेव्हा सगळं होऊन गेलेलं असतं. पण खरी परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस तुम्हाला परिस्थिती निर्माण करायची असते किंवा वेगळी परिस्थिती तयार करायची असते त्यावेळेस तुम्ही झोपा काढत असता. हे मंत्री, राजकारणी, खुर्च्या सांभाळणारे, व्यवस्थेमधले सर्वजण हे त्यांच्या पद्धतीनं चाललेले आहेत. ती एकमेकांच्या ह्यानं राजकीय कारभार हाकत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर नाराजीचं खापर फोडण्यात काही अर्थ नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही संवर्धनासाठी तुम्हाला मताची किंमत दिली होती, ज्यातून तुम्ही नवीन निर्मितीतून प्रगतीकडे जाणारं राज्य, शासन तयार करण्याची संधी होती. त्याला केराची टोपली दाखवली तुम्ही. कुठलाही कितीही मोठा राजकीय नेता, पुढारी मतदानाच्या दिवशी तुमच्यापाशी हात जोडून दिसतो. इतर वेळी कधी दिसतो का? त्याची किंमत तुम्हाला कळालेली नाही. तर मुद्दा असा आहे की व्यवस्था तयार करणारे ज्यावेळेस तुम्हाला निवडायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही अशी परिस्थिती तयार करून घेता की मैं साला बार बार झोकेगा. मग काय आता किती बोंबा हाणण्यानं काय उपयोग आहे का? परिस्थिती ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी वेगळं करण्याची संधी देते, तुम्हाला जेव्हा निवड करायला संधी देते त्यावेळेस चांगली माणसं निवडा. तेव्हाच परिस्थिती तयार होईल आणि काहीतरी वेगळं तयार होईल. नाहीतर हे असंच चालणार. आज याचं सरकार आहे म्हणून वरडा, उद्या त्याचं सरकार आहे म्हणून वरडा. वरडणं चालूच राहणार आहे. परिस्थिती बदला. अजूनही वेळ गेलेली नाही. तर ओरडण्यात काही उपयोग नाही.